नागपूर विमानतळ आधुनिकीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी. विदर्भाच्या विकासाला नवे पंख. वर्षाकाठी 3 कोटी प्रवासी हाताळणार. नागपूर विमानतळ बनणार मध्य भारताचे सर्वात मोठे एव्हिएशन हब. जुन्या टर्मिनलचा संपूर्ण मेकओव्हर आणि नवी भव्य इमारत. विमानतळाचा होणार जागतिक कायापालट. हैदराबादच्या धर्तीवर होणार नागपूरचा विकास. GMR समूहाने आखला मोठा मास्टर प्लॅन. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाच्या, आधुनिकीकरणाच्या आणि विस्ताराच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. कधी कोर्टाची पायरी, कधी प्रशासकीय मंजुरी, तर कधी दिल्लीत अडकलेली फाईल. यामुळे हा प्रकल्प नेमका कुठे अडकलाय असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत होता. पण आता या सर्व प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागतिक दर्जाच्या आधुनिकीकरणाला अंतिम मंजुरी देण्यात आली. हा निर्णय केवळ एका विमानतळाची इमारत बदलण्याचा नाही, तर आपल्या विदर्भाच्या आणि मध्य भारताच्या अर्थव्यवस्थेला एक नवी भरारी देणारा आहे. पण या ऐतिहासिक निर्णयामुळे प्रत्यक्ष जमिनीवर नेमके काय बदल होणार आहेत? प्रवाशांना कोणत्या जागतिक सुविधा मिळणार आहेत आणि विदर्भातील शेतकरी व तरुणांना याचा कसा फायदा होणार आहे, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. उपराजधानीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलण्याचा मार्ग आता अधिकृतपणे मोकळा झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मिहान इंडिया लिमिटेडला दिलेल्या जमिनीचा भाडेपट्टा कालावधी आता 6 ऑगस्ट 2039च्या पुढे वाढवून देण्यास मंजुरी दिली. हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर विमानतळाच्या संचालनाचे काम पाहणाऱ्या GMR नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या सवलतदार कंपनीला व्यावसायिक कार्यान्वयन तारखेपासून पुढील 30 वर्षांसाठी दीर्घकालीन भाडेपट्टा हवा होता, जो या निर्णयामुळे आता मिळाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शुक्राचार्याच्या झारीतील कचरा म्हणजेच अनेक वर्षांपासून अडकलेला हा तांत्रिक पेच अखेर साफ झाला असून या प्रकल्पाने थेट टेक ऑफ घेतली आहे. या सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच ब्राउनफील्ड विमानतळ मॉडेल अंतर्गत GMR समूह नागपूर विमानतळाचा कायापालट करण्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या विकास आराखड्यानुसार सद्यस्थितीत असलेल्या टर्मिनल इमारतीचा संपूर्ण मेकओव्हर करून प्रवाशांना अत्याधुनिक सेवा दिल्या जातील. त्यासोबतच विमानांची वाढती संख्या लक्षात घेता एका भव्य नवीन टर्मिनल इमारतीची उभारणी केली जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात दरवर्षी 50 लाख प्रवाशांना हाताळले जाईल, तर भविष्यातील अंतिम क्षमता थेट 3 कोटी प्रवासी प्रतिवर्ष एवढी अजस्त्र असणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विमानांची वाहतूक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी दुसरी धावपट्टी देखील कार्यान्वित केली जाईल, तर सध्याच्या धावपट्टीची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या आधुनिकीकरणामुळे केवळ प्रवाशांचा प्रवासच सुखकर होणार नाही, तर विदर्भाच्या आर्थिक नाड्या मजबूत होतील. सद्यस्थितीत विमानतळाची कार्गो क्षमता केवळ 8 ते 10 हजार टन आहे. ती लवकरच दुप्पट आणि तिप्पट करण्याचे GMR समूहाचे उद्दिष्ट आहे. यामुळे मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट अँड नागपूर मिहान अंतर्गत नागपूर हे मध्य भारताचे प्रमुख लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब म्हणून नावरूपास येईल. याचा थेट फायदा विदर्भातील संत्री उत्पादक, कापूस उत्पादक आणि स्थानिक शेतकऱ्यांना होईल, ज्यांच्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय विमानांद्वारे थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच या दळणवळणाच्या क्रांतीमुळे नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात नवीन उद्योग, IT कंपन्या आणि बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढून स्थानिक तरुण तरुणींसाठी हजारो रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. हा निर्णय म्हणजे नागपूर आणि विदर्भाच्या प्रगतीची एक नवी पहाट आहे. येत्या काही वर्षात जेव्हा हे विमानतळ संपूर्ण क्षमतेने धावेल, तेव्हा नागपूर हे केवळ महाराष्ट्राची उपराजधानी न राहता देशाच्या विमान वाहतूक क्षेत्राचे आणि आर्थिक उलाढालीचे एक मुख्य केंद्र बनेल. नागपूर विमानतळाच्या या जागतिक रूपाबद्दल आणि यामुळे विदर्भात होणाऱ्या या मोठ्या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्हाला नवीन विमानतळाकडून कोणत्या अपेक्षा आहेत? आम्हाला खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.